जय शिवरायच्या आग्रिकोली मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही माझ्या पाठीमागे बघूनच समजाल की आजचा ब्लॉग हा समुद्र किनाऱ्यावरचा असणार आहे. मित्रांनो, भरपूर दिवसांनी आज समुद्रावर आले आणि खूप असा एन्जॉय देखील करणार आहे. बघत राहा शेवटपर्यंत हा ब्लॉग. या बंदरावर आलोय. मस्त असा छान असा बेट देखील आहे आणि खूप सुंदर असा दिसतंय, बघू शकता. तर सनसेट देखील होतोय. भरपूर पब्लिक देखील आहे आणि मी देखील आले. इथे रेती देखील बघा. आता दिव्या आगार बीच टोटल 5.5 किलोमीटरचा टोटल हा बीच आहे मित्रांनो. आणि हा खूप प्रसिद्ध देखील आहे महाराष्ट्रामध्ये. बघू शकता तुम्ही, भरपूर असा मोठा बीच आहे हा. बघा इकडे लहान मुलांच्यासाठी देखील घोड्या आहेत, इथे बाईक देखील आहेत, भरपूर काय आहे इथे. आणि इथे फोटोशूट वगैरे सगळं काही करण्यासाठी उंट देखील आहेत. बीचवर आले, आता थोडीफार मजा देखील करू आपण. चला मित्रांनो. बघा लहान मुलांना बसवतात, फोटो वगैरे काढतात. बघा मित्रांनो, खूप सुंदर असा बीच आहे दिव्या आगार. मी देखील आलोय, मजा घेतोय आता बीचवर. पाण्यामध्ये नाही जाणार मी, पण इथे मजा घेतोय मी. बघू शकता आपल्या मागे आता एक बाईकवाला देखील चाललाय आणि फुल स्पीडने देखील जाईल तो. बघू शकता तुम्ही मागे तुम्ही ओळखू शकता कोण आहेत आपल्या मागे. आणि ताई देखील आहेत, दादा आहेत, त्यांच्या मिसेस देखील आहेत. आणि ताईंची आपण थोडीफार ओळख देखील करून घेणार आहोत. ताई, आता सध्या आपण कोणता शूट करता? सध्या आम्ही काल बोरली पंचतन श्रीवर्धन तालुक्यामध्ये ना भाऊ एक आमचं नाटक झालं काल. जे इकडे गावी जी देवी आहे बोरलीची शिल्पादेवी, ते म्हणजे होळी असते ना जेव्हा, त्या निमित्ताने ती सासरहून माहेरी येते. तर तिच्या उत्सवासाठी हे गावकरी 9 दिवस प्रोग्राम ठेवतात. त्यामध्ये आमचं एक नाटक होतं, हे चाललंय काय, त्याचा कालच रात्री प्रयोग झाला आमचा. आणि आज आम्ही आत्ता आमचे संतोष रेळेकर आहेत पत्रकार इकडचे, लोकल जे पत्रकार आहेत तिकडचे, त्यांच्याबरोबर ते माझा जो मित्र आहे साई रेळेकर, त्यांचे आई आणि पप्पा आहे, तो पत्रकार आहे पनवेलमध्ये. त्याबरोबर आलो आहे फिरायला आणि आज पहिलं फिरायला. ताई, आता सध्या एक कार्यक्रम देखील करत होत्या तुम्ही, त्या कार्यक्रमाचं नाव काय तुमच्या? रात्रीच खेळ झाले. मित्रांनो, बघू शकता आपला मागे भरपूर अशा मोठ्या एक ॲक्टर्स देखील आहेत आणि त्यांना खूप सारा तुम्ही एक सपोर्ट करा आणि पुढील वाटचालीस त्यांना माझ्याकडून एक शुभेच्छा देखील असतील. आणि असेच एक कार्यक्रम करत राहू, देवाचरणी ही माझी प्रार्थना असेल. मित्रांनो, आता चालू आहे घोडागाडीमध्ये आणि ताई देखील बसल्यात. आता मस्त समुद्राच्या किनारी फिरतोय आम्ही, बघू शकता तुम्ही. हे बघा पाण्यामध्ये चाललंय मस्त, आणि लाटा देखील येतात. मस्त पाण्याचा आवाज, झुलझुल असा आवाज देखील येतोय. बघा मित्रांनो, घोडे कसे पाण्यामध्ये पडतात, खूप छान वाटतंय लहान अनुभवाला. बघा मित्रांनो, ताई मस्त मजा करते आणि बघा किती एन्जॉय करतात. बघा खूप साऱ्या एन्जॉय करतात ताई. रात्रीचं खेळ चाले या कार्यक्रमामध्ये असतात आणि आपल्या बरोबरच आहेत ताई. समोरच घोडागाडी देखील चालली आणि आता समुद्राला आज काय भरती काय आली नाही. आणि इकडे बघू शकता मस्त रेस लागलेली आहे. बाईकवाला आलाय, बघू शकता मस्त एक्सिलेटर दिला, ठोठा 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 करत चाललाय तो.
आज भरती ना आले मित्रांनो, आज ओटे आहे म्हणून पाणी कमी आहे. सनसेट बघा मित्रांनो होतोय आता. आणि तिकडे बघा बनाना राईड, ज्या राईड असतात मित्रांनो त्या राईडसाठी लोक बघा कसे बसलेत. आता थोड्याच वेळात ती गाडी देखील जाईल आणि बनाना राईड देखील होणार आहे, बघू शकता तुम्ही. झाली मित्रांनो, स्टार्ट झाली गाडी ती बघा. संपूर्ण दाखवेल मित्रांनो तुम्हाला मी ती राईड. ते लहान लहान मुलं देखील आहेत मित्रांनो, ज्या राईड बनवतात त्या संपूर्ण इथे वस्तू देखील आहेत, म्हणजे इथे जेणेकरून तुम्हाला बसायला देखील भेटेल. हे बघा मित्रांनो आले बघा आपल्या समोरच आता ते. आणि तिकडे देखील बघा मित्रांनो काय स्पीडने आलाय तो, हे बघा, हे बघा. मस्त एन्जॉय चालू आहे लोकांचा, खूप छान असा एन्जॉय करतात लोक. आणि मी देखील करतोय, असं नाही की करत नाही, असं नाही, मी देखील करतोय. आणि भरपूर मोठा हा बीच आहे मित्रांनो, 5.5 किलोमीटरचा सर्वात मोठा बीच आहे हा, बघू शकता त्याचा अंतर देखील. इकडे देखील बघा, मस्त लहान मुलं चाललेत उंटावर बसून. आणि इकडनं घोडा देखील येतोय. सुंदर अशी राईड देखील चालू आहे बाईकची. तिकडं बघा भरपूर स्पीडनी चाललाय बाईक रायडर, चाललाय पाण्यामधली, बघू शकता भरपूर स्पीडला चाललाय तो. आणि घोडे देखील चाललेत आता. परत वापस फिरलाय तो. मित्रांनो खरोखर आनंद वाटतोय. समुद्राच्या ज्या लाटा येतात झुलझुल असा लाटा करत येतात, बघू शकता तुम्ही. खूप आनंद वाटतोय आणि मजा देखील वाटते मला, कारण की भरपूर दिवसानंतर एक आपण समुद्रावर आलो. आणि पहिलाच ब्लॉग असेल का आपण समुद्रावर येऊन अशी व्हिडिओ देखील बनवतोय आज. खूप आनंद वाटतोय. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपण पूर्ण आपल्या फॅमिलीला देखील घेऊन येणार आहोत मित्रांनो. तेव्हा पूर्ण आपण पाण्यामध्ये कुठे जाऊ ते सर्व तुम्हाला दाखवेल. आणि ज्या काय राईड वगैरे ज्या असतात ते बघू शकता. इथे जे राईड आहेत महाकाली वॉटर स्पोर्ट्स ते आहेत इथे, त्यांच्याकडून नंतर आपण विचारून घेऊ राईडचे काय प्राईज आहे ते. बघू शकता छोटी मुलगी आहे कशी एन्जॉय करते बीचवर. माती वगैरे घेतल्या हातामध्ये. मस्त गार हवा देखील सुटली आता. खूप सुंदर वातावरण झालं इथला. बीचवर बघू शकता मित्रांनो सुंदर अशी हिरवीगार अशी केवड्याची झाडे देखील आहेत आणि बघायला भेटतात आपल्याला.
पण आता झाली संध्याकाळ, आता निघतोय आणि इथला एक सुंदर असा बीच देखील तुम्हाला दिसेल. एक आठवण झाली मस्त गोव्याची, बागा बीच सारखा सेम व्ह्यू दिसतो इथे, म्हणून एक सुंदर असा एक शूट घेतला तुमच्यासाठी. चला तर मित्रांनो, हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.